अजून तुमची ना आपली 1 वर्षानं गाठ आहे, वर्षातून 2दा गाठ पडत आपली. सावता बाबा पुण्यतिथीला 1 आणि शिवजयंतीला 1. आता अभंगाला करायची सुरुवात. कीर्तनाला 2-3 सूचना आहे. हे बरे कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून म्हणून द्यायचं नाही, नाही तर यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्या शिव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिले 3च कळले नाही तर हे कवा कळायचं. आणि तिसरी सूचना आहे अभंगाला, शंका असली अभंगात टाळकरी बिळकरी जागेवर विचारायची, ओपन चॅलेंज. आपण 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. मी गेल्यावर बोंबलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं मला काय सांग. तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कोणी. माऊली आम्हाला जशी बुद्धी देईल, तुकोबाला जशी कृपा करेल तसे कीर्तन होईल. तुम्हाला पटो आठवा. आम्ही तुकोबा राहायचं, तेच कीर्तन तुकोबा राहायला करायचे. आम्ही फक्त उभं राहायचे. आम्ही कीर्तनकार नाहीये, या संतांचा जगाला निरोप पाठवणारे गडी आहोत. आता अभंगाला सुरुवात. आता फक्त 2च प्रश्न लागेल बघा. एक प्रश्न उत्तर. आता महिला पुरुष तांत्रिक इनिकरी झोपतात फिरणारे आणि उत्तर द्यायचे बडा. पहिला प्रश्न, मोबाईल बंद करा रे. कीर्तनाला मोबाईल वापरत नाही, निवांत बसायचं. बोलत जायचं. आता बोलावं लागेल. पहिला प्रश्न माझा असा आहे, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. करेक्ट, जगात देव आहे. माझा दुसरा प्रश्न लगेच आहे तुम्हाला, जगात देव आहे पण तुम्ही पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तर आहे नाही. आता सावध राहा का. आता सुरुवात झाली. पुन्हा 3 वाक्य. लाकडात फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतलं तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची कृपा झाली तर. आता पुन्हा उलट फिरा. यदा कदाचित मी म्हणलं देवाची कृपा नाही झाली ना चालेल, काय फरक पडतो. मी म्हणतो देवाची कृपा होऊ नये. तुम्ही मला असं का म्हणले? संतांची कृपा झाली तर देवाची कृपा आपोआप. देवाच्या तुम्ही नादेत लागू नका. तिथे तर नादात आलं तर ते मारित आहे. संत मारत नाही, संत मोक्षाला नेतात आणि देव कामच करतो. रावणाचं कामच केलं, कंसाचं तुम्ही मराठा कशाला उद्धरून जा. सगळ्या महिलांनी दिवाळीला लक्ष्मी पुजली, बोलली. दागिने बँकेतून आणले, फोटो ठेवले. कपाटातले काढले, फोटो ठेवले. गळ्यातले काढले, फोटो ठेवले. पैसे काढले, लक्ष्मी पुढे ठेवले. मग सगळ्या महिला मला उत्तर द्या, उभ्या महाराष्ट्रातल्या महिलांनी जर लक्ष्मीची पूजा केली तर तुम्ही गरीब का? ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खाप नाथ बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपर आहेत. शरीरामध्ये जसे पंच प्राण आहेत, पृथ्वी जशी पंचमहाभूताची बनलेली आहे, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. आता उलट आहे. शरीर जसं पंच प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. होणारच नाही. आता उलट फिरा. त्या पहिल्या संतांचं नाव आहे त्या पहिल्या संतांचं नाव आहे ज्ञानदेव. आणि ज्ञान हा संप्रदायाचा पाया आहे. म्हणून एक वाक्य लिहिलंय का, अभ्यास केला तर ज्ञान आहे. मोबाईल बंद करते. अभ्यास केला तर ज्ञान
ज्ञान आलं तर देवाचं ध्यान आहे. परत केलं का? अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर पैलवान आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, लक्ष्मी नम्रता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे, अभ्यास करा तर ज्ञान आहे, पुन्हा उलट करा ते ज्ञान. ते ज्ञान आलं त्याचा पायाच ज्ञान देव आहे. आणि ज्यांच्याकडे ज्ञान होत त्यांची जयंती आहे, त्यांना शिव छत्रपती म्हणतात. आता उलट फिरायचंय थोडं, इकडे बस. अभ्यास केला तर ज्ञान आहे, ज्ञान आलं तर ध्यान आहे. पण याच्यापेक्षा दुसरं वाक्य आहे, ओवी अशी आहे, अभ्यास केला तर ज्ञान, आणि ज्ञान आलं तर देवाचं ज्ञान. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं म्हणतो, आतापर्यंत जगात बोंबला फिरणाऱ्यांना देव भेटला नाही. हे बायका पोरं सोडा आणि बोंबलं थिला आणि खाजवी तिकडच घन लावा आणि ही नाटकं करा. ही सगळी परमार्थाची नाटकं आहेत. भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना, येड्यावानी वागा. मला सरळ परमार्थाची व्याख्या सांगतो, कर्म हाच देव. जे कर्म तुम्ही करता, जे कर्म करता तोच देव आहे. प्रामाणिकपणे पखवाद वाजवा, देव आहे. इनामदारीनं व्यायाम करा, देव आहे. नोकरी पगारावरच भागवा, वर कमाई खाऊन ईडी पोरं पैदा करून गावाचं वाटोळं करू नका, देव आहे. मला देवाने जेवढं दिलंय तेवढं प्रामाणिकपणे कमवा. देवाने लाकडातला किडा उपाशी ठेवला नाही तर गावातला माणूस कसा ठेवी? लाकडातला किडा जर उपाशी नाही, गाळातला भिडूक जर उपाशी नाही, आज कोणाच वड्याला पाणी नाही तरी पशु पक्षी मुक्या जिवंतच आहे. ही गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही पराक्रम नाही. आणि लग्न हा काय पराक्रम नाही. ही गाडी घेणं, मालकरी होणं हा पराक्रम आहे. हो, म्हणून परत दिलाय का, ज्यांनी कर्माला प्राधान्य दिलं त्यांना छत्रपती म्हणतात. शिवाजी महाराज क्लिअर आहे का? एक अभ्यासही होता, ज्ञानही होतं, आणि संतांच्या संगतीचं ध्यानही होतं, म्हणून छत्रपती आहे. दुसरी गोष्ट आहे, कर्म हाच देव. उपास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही. उपास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, डोक्यातून गेलेली लोक. पागल. आठवड्यातून एखादा उपास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एखादं ठीक आहे. महिनाभर उपवास त्या बापाने केला होता, महिनाभर, आणि लफडे सगळे चालू. काय उपास? तुम्ही मला जगात एखादा ग्रंथ दाखवा का उपास करणाऱ्याला देव भेटला? कधीच नाही. बोमलाच उलट सांगा. आतापर्यंत जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आले. अभ्यास करा. अख्खा जग तुकोबारायची पूजा करताय. देव तुकोबारायची पूजा करतात. अख्ख्या महिला चतुर्थ्यान गुरुवार करतात, पण देव सणीला लढू लागत होते. उदाहरण परत दिलाय का? कर्म हाच देव. तुम्ही मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट गेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गण किती लावा? मी म्हणतो तुम्ही गणात झोपा, तुमचं वाटलंच होणार. तुम्ही म्हणाल असं का म्हटले? तुम्ही म्हणाल असं का म्हटले? तुम्ही म्हणा हे पटकन बसा, दिलं पोरं सोडू नका इकडं. तुम्ही म्हणाल असं का म्हटले? त्याचं उत्तर 16व्या अध्यायात आहे. उत्तर ऐका बारीक. 16व्या अध्यायामध्ये 473 ओव्या आहेत, आणि 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती
आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीच्या ओव्या 26 आहेत ओव्या गुण आणि आसुरी संपत्तीत 6 गुण आहेत. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. तुम्ही म्हणाल का पाप आलं का अनिती आली आणि अनिती आली का नाश झालाच. म्हणून व्याजाचा धंदा करणारी जेवढी कोट्याधीश लोक आहेत महाराष्ट्रात, कोट्याधीश, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. तुम्ही कोणाचंही नाव सांगा मला, तो हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्याच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स, आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज द्यायला तो काय बिबट्या होता? ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. म्हणून दोन्ही ओव्या क्लिअर करायचा आहे. अभ्यास दुसरी ओवी छत्रपतींना बसवायची. कर्म हाच माझ्या मावल्याच्या साथीनं माझा मावळा तळागाळातला असून सुद्धा छाती काढून जगला पाहिजे, याच्यासाठी ज्यांनी कर्म केलं त्यांना छत्रपती. हे जी विष्णूची महापूजा सुरुवात केली नाही. आता परत थोडं महिला म्हणा 2 मिनिटं मला घालावं लागतील. मागच्या महिलांना जागाच नाही राहिली. तुम्हाला अजून पुढे सारखं लागलं. आता फार याच्या जवळच या पुढेच या. आता 2 मिनिटं घालवाल मागे. आता फार पुढे यावं लागेल तेव्हा म्हणते. गेले 2-3 मिनिटं गेले नाही. बोलायला बसू दे, बोलायला बसू दे. ती उठवली आपल्याला तकलीफ देते. त्यांना फिट झाले तर बस. विठाला आणि आता खरं समजा एकदा लिंक लागलेला ऐकणार ना त्याला 20 शब्द कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. 3 ओव्या फिट करतो. बस खाले 3 ओव्या फिट करतो पुढे जातो. छत्रपतीच्या 3 ओव्या सांगतो. अभ्यासाविषयी श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानाविषयी श्रेष्ठ देवाचं ध्यान, हे ज्यांनी आत्मसात केलं त्यांना छत्रपती म्हणतात. 2 कर्म हाच देव आहे. पण 3री ओवी छत्रपतींना इतकी सुंदर आहे. 10व्या अध्यायात आहे. जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा तेव्हा दया नसते. जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा तेव्हा दया नसते. आणि जेव्हा जेव्हा दया येते तेव्हा संपत्ती नसते. आणि दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती माझी विभूती असते, असं 10व्या अध्यायात. आणि ती माझी विभूती असते आणि तीच विभूती छत्रपती आहे, संपत्ती आहे. तुम्ही म्हणा महाराजांकडे संपत्ती कोणती होती?
या जगातली जेवढी दल आहेत, दल, सैन्य दल, वायुदल, जेवढे दल आहेत ती सगळीच्या सगळी दल छत्रपतीकडे होती. सगळी नौदल छत्रपतीकडे, सैन्य दल छत्रपतीकडे, मनुष्यबळ छत्रपतीकडे, छत्रपतीकडे होती. या 3 वाव्या छत्रपतीला फिट करायच्या आणि अभंगाला करायची सुरुवात. तुका म्हणे मग